देवापूर ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा उत्साह। 548 नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ। नमस्कार आणि आपण पाहता युवा राज्य न्यूज लाईव्ह। गडचिरोली तालुक्यातील देवापूर ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज आणि माझे गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाचा नुकताच दिमाखात शुभारंभ करण्यात आला। या निमित्ताने आयोजित भव्य शिबिरात परिसरातील 9 गावातील 548 नागरिकांनी आरोग्य तपासणीसह शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतला। प्रशासकीय उपस्थिती आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्षपद समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन मडावी यांनी भूषविले। यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र सेंडे, मत्स्य विकासाचे सहाय्यक आयुक्त श्री डोंगरे, सरपंच श्री शिवाजी गावडे आणि ग्रामसेवक श्री संजय नेताम यांची प्रमुख उपस्थिती होते। या प्रसंगी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थ यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला। कार्यक्रमादरम्यान विविध शासकीय विभागांनी गावकरी आणि तरुणांनी महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली। कौशल्य विकास विभाग 18 ते 45 वयोगटातील युवक युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असून त्यानंतर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील। गावात सुसज्ज अद्ययावत वाचनालय उभारले जाईल। तसेच महिलांच्या आरोग्यासाठी मासिक पाळी दरम्यान आवश्यक सुविधा असलेले मावा असंकना लोन केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली। स्थानिक तलावांचे खोलीकरण करण्याबरोबरच मत्स्य व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना मोफत विमा कवच प्रदान केले जाणार आहे। आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। शिबिरात आरोग्य विभागाचे विशेष सक्रियता दाखवले। एकूण 548 नागरिकांनी आरोग्य तपासणी करण्यात आले, ज्यामध्ये 45 नागरिकांना तात्काळ आयुष्यमान भारत कार्डाचे वाटप करण्यात आले। 22 ज्येष्ठ नागरिकांनी वयवंदन योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आले। महिला, बालके, गर्भवती मातांची तपासणी तसेच डोळ्यांचे आजार आणि सिकल सेल चाचणी करण्यात आले। डॉक्टर प्रियंका सेडमाके, डॉक्टर आशिष सेडमाके, डॉक्टर मनोहर मडावी, डॉक्टर नितीन मसराम यांच्यासह पोटेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूने रुग्णांवर उपचार केले। आरोग्य मित्र नेहाल भानारकर व संतोष कुकडकर यांनी शिबिरांच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। देवापूरला एक आदर्श आणि आरोग्य संपन्न गाव बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। शासनाच्या योजना थेट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉक्टर सचिन मडावी यांनी केले।